आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटी कार्यालयावरती ईडीनं छापा टाकलाय। छत्रपती संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या गारखेड्यातील विभागीय कार्यालयावरती ईडीच्या पथकानं छापा टाकला। या पथकानं महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतलीत। राज्यभरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे ज्ञानराधा मल्टीस्टेट्समध्ये अडकलेत। ईडीच्या अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयातील दस्तऐवज, संगणक, इतर गोष्टींचीही तपासणी केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची तक्रार जी आहे तर गुंतवणूकदारांनी केली होती आणि त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी या पतसंस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे याचे प्रमुख आहे आणि राज्यभरात 50हून अधिक गुन्हे या सगळ्या प्रकरणात दाखल आहेत। असं असतानाच ईडीच्या 6 अधिकाऱ्यांच्या पथकाने काल संभाजीनगरमध्ये जे आहे तर ज्ञानराधा संस्थेचं विभागीय कार्यालय आहे तिथे छापा टाकला। सकाळी 8 वाजता हे सगळे अधिकारी या कार्यालयात धडकले आणि त्यानंतर त्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला आणि कार्यालयातील कागदपत्र असतील, संगणक असतील याची चौकशी केली। स्थानिक पोलिसांची मदत देखील यावेळी घेण्यात आली। स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त बँकेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला। विशेष म्हणजे बँक उघडली याची माहिती मिळताच काही ठेवीदार देखील त्या ठिकाणी पोहोचले होते। मात्र ही ईडीची कारवाई सुरू असल्याचं कळताच पोलिसांनी त्यांना तिथून काढलेलं आहे। आता ईडी या सगळ्या प्रकरणात आता तपास करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ईडीच्या हाती काय काय कागदपत्र लागले आणि त्यातून ईडी आता पुढील कारवाई काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मराठवाड्यातील आणि इतर जिल्ह्यातील जे आहे तर अनेक गुंतवणूकदार या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये त्यांचे पैसे अडकलेले आहे। या प्रकरणात 50हून अधिक गुन्हे देखील दाखल झालेले आहे। आता ईडी या सर्व प्रकरणात उतरल्याने आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।